लक्षात गुढीपाडव्याला आपण ह्या ब्रँडची सुरुवात केली होती. तर येत्या 19 तारखेला वारीच्या सगळ्यात पहिल्या आउटलेटची ग्रँड ओपनिंग असणार आहे बार्शीमध्ये. सो वारीचं सगळ्यात पहिलं आउटलेट जिथं फक्त तुम्हाला वारी म्हणजे लहान मुलांचे खणाचे ड्रेस, खणाच्या साड्या किंवा पैठणी ड्रेस, पैठणी साड्या असतील, कॉटनचे ड्रेस असतील, लहान मुलांचे 6 महिन्यापासून 4 महिन्यांपासून ते पुढे सगळ्यांसाठी हे कलेक्शन त्या वारीच्या ब्रँडमध्ये असणार आहे. सो येत्या 19 तारखेला बार्शीमध्ये हा इव्हेंट होणार आहे. तर बार्शी, सोलापूर या बार्शीपासून जे जवळपास 100 किलोमीटरमध्ये असतील सगळ्यांनी येत्या 19 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता बार्शीमध्ये पोचायचं आहे. मोठ्या संख्येने या. पहिल्यांदाच आपण नवीन ब्रँडची सुरुवात करतोय, तर मला असं वाटतं प्रत्युष परिवार तिथे हक्कानं आला पाहिजे. इथून पुढे पत्रिकेची वाट नाही बघायची. जिथं कंपनीची टीम, मॅनेजमेंट कोणी येते तिथं डायरेक्टली गाडी पकडायची आणि तिथं पोहोचायचं. कारण तुम्ही जेव्हा कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये विन व्हाल, हे लक्षात ठेवा. सो 19 तारखेला आम्ही येतोय बार्शीमध्ये. तर सगळ्यांनी बार्शी नियरबाय भागातील लोकांनी किंवा तुम्ही बाहेरून पण येऊ शकता, असं काय नाही. आणि सगळ्या मेगा स्टोरनी कंपल्सरी येत्या 19 तारखेला बार्शीमध्ये यायचं आहे. आपल्या नवीन ब्रँडची, नवीन प्रोडक्टची आपण त्या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. त्याचनंतर येत्या 20 तारखेला 20 जुलैला आपल्या प्रत्युष एक सगळ्यात इमोशनल असा आम्ही एक सेलिब्रेशन करत असतो. हा 3रा वर्ष आहे लगातार. ज्या दिवशी कंपनीची सुरुवात केली त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आम्हाला फक्त कंपनी नाही चालवायची, आम्हाला फक्त लोकच नाही तर आपल्याला एक कल्चर, एक आपण या समाजाचे काहीतरी देणे आहेत, ही कायम आपल्या समोर हे विचार असले पाहिजेत. हा 3रा वर्ष आहे आणि मला सांगायला खरंच आनंद वाटतोय. मला मागचे बरेच दिवस झाले मला मेसेज येत होते, सर आपण ह्या वर्षी कधी करणार आहेत, कारण खूप सारे लोक इंटरेस्टेड असतात त्या गोष्टीसाठी. तर येत्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता वारी पालखी निघालेली आहे पंढरपूरच्या दिशेने. दरवर्षी आपण आपल्या वारकऱ्यांसाठी सेवा करत असतो. हा 3रा वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण सुरुवात केली, त्याच्यानंतर 2रा वर्ष, मागच्या वर्षी आपण जवळपास 5,000 वारकऱ्यांना अन्नसेवा किंवा काही ना काही त्यांना अल्पोपहार, त्यांना तिथं त्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांना कामी यावं अशा गोष्टी आपण विचार करत असतो. आणि सगळं काही देणार असतोय आपण, तर फक्त एक